नवरा म्हणा किंवा बायको म्हणा, जेव्हा कामावर जाते, ती 8-8, 9-9 तास त्या व्यक्तीसोबत असते. म्हणजे नवऱ्यापेक्षा जास्त वेळ त्या माणसासोबत हां. म्हणजे काम करताना घालवतोय. जो कलीग असेल म्हणजे कोणी. इट्स बट नॅचरल. कोणतीही व्यक्ती आपल्या सहवासात जेव्हा राहते, अट्रॅक्शन वाटणं बरोबर. साहजिक आहे. हं. आता नवऱ्याकडला सहवास आणि इकडला सहवास. नवऱ्याकडला सहवास काय असतो त्या बाईचा, यांचं एकदम मेकॅनिकल लाईफ चालू होतं. सकाळी उठणं, पटकन स्वयंपाक करणं, "बाबा तू डबा घेऊन जा, मी माझे चालले, मुलांचं मार्गी लाव." प्रेम, तिथं थोडंसं रोमॅन्टिकपणा, हा सगळा लोप पावलेला असतो. तुम्ही सांगा ना, जर ते एवढं धावपळीचं जीवन आहे, हो. तो रोमॅन्टिकपणा येणारच नाही. तुमचं वातावरणच एवढं धावपळीचं आहे. त्यावर ओके. थोडी विचारणा झाली पाहिजे. आपण दोघांना वेळ देऊ शकत नाहीये. म्हणजे वेळ मिळाला तर ते सगळ्या गोष्टी हां. होतील. ते होतच नाहीये आणि इकडे वेळच वेळ बरोबर. दुसऱ्या साईडला. हां. म्हणून ते अफेअर्स होतात. आता ते अफेअर्स होताना त्याचा फार जीव त्याच्यात असतो असं काही नाही. ते फक्त हां. काय फिजिकल अट्रॅक्शन असतं. बरोबर आहे. खरा जीव इकडेच असतो हं. दोघांचाही. पण काय असतं ते जस्ट फिजिकल अट्रॅक्शन असतं. तेच नेमकं कुठून तरी मोबाईलद्वारे कुठेतरी ते बायकोला, नवऱ्याला कळतं, स्पार्किंग होतं. मग हां. त्याचं सगळं कुठे येतं? घटस्फोट.